सांगना देवी माझ्या नेत्याला, त्या नेत्याला नाही राहिलं डांबर माझ्या रस्त्याला. जय हिंद. जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र आणि भारतामध्ये आपल्या कुशल अशा व्यंगत्वानं आणि आपल्या उत्कृष्ट अशा सामाजिक मुद्द्यावर जे नेहमी चर्चा व्यक्त करतात, विविध विषयांना वाचा फोडतात, आज असे खूप प्रसिद्ध सोशल इन्फ्लुएन्सर आणि एक रील स्टार आज आपल्या सोबत आहेत. सर, या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय सांगा सर. पहिल्यांदा तर तुमची मी माफी मागतो, थोडा उशीर झाला मला यायला, गावात भिंग जयंती असल्यामुळे. जनता न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. माझं नाव पंकज कांतादास बैरागी, राहणार कामखेडा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. सर, आपण वेळ दिल्याबद्दल आपले सुद्धा मनापासून आभार. आपला सर्वात महत्वाचा जो प्रवास आहे, आपण 100K पूर्ण केले, त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आहे. आणि असंच जनतेला आपण मार्गदर्शन, एंटरटेनमेंट करीत राहा. सर, आपण या प्रवासाला सुरुवात केली व्हिडिओ बनवण्यासाठी आणि सामाजिक विषयावर बोलतात, त्याची सुरुवात नेमकी कशी झाली? पार्श्वभूमी काय होती सर? सुरुवात म्हणजे आधी आम्ही फक्त कॉमेडी करायचो, म्हणजे असं कोणत्या सामाजिक वगैरे विषयावर, राजकारणावर बोलत नव्हतो. पण आधी आम्ही फक्त कॉमेडीच करायचो. याची सुरुवात आम्ही 2020 मध्ये केली. बापरे, 2020 पासून 6 वर्ष व्हायला लागले. 6 वर्षापासून चालू आहे. बर. आणि कोणत्या सुरुवातीला आपण ऍप वापरले? सुरुवातीला म्हणजे व्हिडिओ एडिट करण्यासाठी आम्ही पहिल्यापासून मी काइन मास्टर वापरतो, दुसरं काही बदल वगैरे. आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर? युट्यूब का फेसबुक? फेसबुक. इंस्टाग्राम आता चालू केलं मी, वर्ष झालं. त्याच्या आधी फक्त फेसबुकच. बर. फेसबुकवर मग एखादी हायएस्ट रील कुठपर्यंत गेली आपली? हायएस्ट माझी फेसबुकला 3 मिलियन पर्यंत गेलेली आहे रील. 3 मिलियन? हो, 3 मिलियन म्हणजे भरपूर आहेत असे. म्हणजे जे चांगला, तर म्हणजे कसं होतंय, आपण तर बनवतो, पण ते प्रेक्षकांना आवडेल नाही आवडेल हे त्यांच्यावर असते. पण ते निघून जातात काही व्हिडिओ. तर आपला भरपूर असे व्हिडिओ गाजलेले आहेत, जसं की रस्त्याचा एक आहे. त्याच्यात ते कोणतं गाणं होतं ते जर आपल्या प्रेक्षकांना सांगितलं तर? गाणं म्हणजे ते देवीचं गाणं आहे, त्याच्यावर फक्त मी थोडासा बदल करून हे केलं होतं. तर ते गाणं, सांगना देवी माझ्या नेत्याला, त्या नेत्याला नाही राहिलं डांबर माझ्या रस्त्याला. याच रस्त्याविषयी रस्ता खराब होता आणि तो व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे. भरपूर व्हायरल झाला तो व्हिडिओ. आणि मला वाटतं जवळजवळ 200-250 व्हिडिओ, म्हणजे वेगवेगळ्या गावातले जिथे की रस्ता वगैरे खराब आहेत, 200-250 व्हिडिओ त्या माझ्या ऑडिओवर तयार झाले. आणि अनेक गावामध्ये रस्त्याचे हे हाल आहे ते आपल्याला त्याच्यानंतर कळालं मला, कारण ते दिसतं ना आपल्याला, म्हणजे आपला आवाज असल्यामुळं. आणि बऱ्याच लोकांनी मग ते गाणं टाकलंय, रस्ता टाकलाय आणि त्याचं लोकेशन सांगितलं कोणत्या गावात हा रस्त्याचे हाल आहे. बरोबर आहे. मग अशा सामाजिक विषयावर, राजकीय विषयावर बोलायची आपल्याला प्रेरणा सुरू झाली म्हणायची की आपण बनवू शकतो अशा विषयावर? हो, म्हणजे आता ते सगळं दिसतच ना, म्हणजे काय व्हायलंय काय नाही, त्याच्यातूनच थोडं आपलं, बरोबर, जसं ते व्यंगचित्रकार चित्र रेखाटतात तसं थोडं. कारण का जी गोष्ट आपण एखाद्या पॅरेग्राफ मध्ये लिहू शकत नाहीत, पुस्तकामध्ये किंवा भाषणामध्ये अनेक मिनिटाच्या करू शकत नाही, मोजक्या 2-3 शब्दामध्ये व्यंगातून ते व्यक्त होता येते. आणि मग आपले जे मित्र आहेत ते कोण कोण आहेत आपल्याला सहकार्य करणारे? सहकार्य माझं, आता सुरुवात आम्ही जी केली होती, माझा मित्र पद्माकर पांचाळ, तो आता सध्या कार्यक्रमात असल्यामुळे येऊ शकला नाही. आम्ही दोघांनी सुरुवात केली होती 2020 मध्ये. हळूहळू झालं चालू प्रवास आमचा. पहिल्यापासूनच आवड होती दोघांना पण, त्याच्यामुळे केलं. आणि जर शिक्षण जर आपलं सांगायचं म्हणलं आपल्या प्रेक्षकांना, किती पर्यंत झालेलं? शिक्षण माझं जास्त नाही, माझं 10वी पास आहे मी, पुढे काही शिकलो नाही. बरोबर आहे. बरेच असे लोक आहेत की अशा सामाजिक विषयावर जाणून बुजून बोलत नाहीत, मोठे क्वालिफाईड आहे, शिकलेले आहेत. मग तुम्हाला असं काही लोकांनी सुरुवातीला नाव वगैरे ठेवले नाहीत का? व्हिडिओ बनवतात, राजकारणावर बोलतात? नाही, नाव ठेवायचं काही नाही. आता भरपूर आहे ते शिव्या देऊन बोलतात, तसं शिव्या वगैरे देत नसतो आम्ही. सोडून द्यायचं. हसण्यावर घेतलं पाहिजे लोकांनी, जास्त पर्सनल विरोध करायचा नसतो. ते फक्त 5 वर्षासाठी असतं, नंतर दुसरा आपण ज्याच्या बाजूने बोलतोय ते उद्या सत्तेत बसला आणि ते तसंच करू लागले, मग काय करायचं असं आहे. त्याच्यामुळं कोणालाच पर्सनली टार्गेट करायचं नाही. विचार त्यांचे वेगळे असू शकतात, त्या विचारावर आपण बोलावं. बरोबर आहे. विचारावर बोलावं ते कसं, विनोदाच्या माध्यमातून. बरोबर. थोडं म्हणजे आता ते नेते मंडळी जशी टोमणी एकमेकांना मारतात, मग आम्ही मारलेला काय फरक पडला? हो, बरोबर. एखादा कलाकारांना मारला तर काय अडचण आहे.
तर आणखीन मग आपले विषय कोणते कोणते आहेत? एक रस्ता झाला, एक विनोदाचा झाला, जे आपण समजा बाजार आहे किंवा विविध ठिकाणी कुठं कुठं फिरत असताना आपण व्हिडिओ बनवता. फिरत असताना असं वगैरे काही बनवत नाही मी. मला वगैरे एखादं काही सुचलं तर जाग्यावर लगेच तिथंच, कारण व्हिडिओ आपला असतं 15-20 सेकंदाचा व्हिडिओ, जास्त मोठे काही व्हिडिओ आणखीन तर काही झालेले नाही. बरोबर आता विचार चालू आहे करायचा, नंतर करू. आणि हायएस्ट किती मिलियनला गेलेत आपले, काय म्हणजे काय म्हणजे जास्त रील गेलेले आहेत? जास्त म्हणजे आता इन्स्टाला माझे 4 मिलियन लाईक गेलेली आहे. बापरे. आणि आता हे प्रवास करत असताना तुम्हाला वेळ कसा मिळतो, खर्चाचा मॅनेज कसं करतात? ह्याला बॅलन्स लागतंय, अपलोडिंगला कंटिन्यू सगळं, कॅमेरा लागतो, माईक लागतंय. नाही आता माईक वगैरे काही नाही आपल्यापाशी, मोबाईलवरच आपलं शूट करून, फक्त मोबाईलवर. बघा क्या बात आहे. माईक नसताना सुद्धा मोबाईलचा उपयोग करून एवढा मोठा आपण म्हणजे रीच मिळवू शकतो. हो ना, कारण मोबाईलवर बी शूट करणं खूप अवघड आहे. कारण माईक नसल्यामुळे काय होतं, ते आजूबाजूचे नॉईज येतात ना, त्याच्यामुळे मी थोडं कधी कधी राग येतो बनवताना. एखादी गाडी गेली, आवाज येतो. बघू आता घेऊ. चालतंय. आणि जे आपले दुसरे रील स्टार आहेत महाराष्ट्रातील किंवा शून्यातून सुरुवात करतात बघा, आता एवढे मोठे रील स्टार असून सुद्धा यांच्याकडे आणखी माईक नाही, तरी पण याने म्हणजे हिंमत हारली नाही, जिद्दीनं काम सुरूच आहे. तर काय केलं पाहिजे व्हिडिओ बनवताना? आणखीन सातत्य ठेवलं पाहिजे का दुसऱ्यांनी? नाही, सगळ्यात मेन तुमचं सातत्यच आहे. कारण ह्या सोशल मीडियावर तुम्ही जर 1-2 दिवस बी रील जर नाही टाकली तर रीच तर कमी होतच, लोक विसरतात त्याच्यामुळं रोज कंटिन्यू टाकणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आपण किती दिवसाला एक रील टाकता? मी तर रोज एक टाकायचा प्रयत्न करतो, आणि सुदैवानं सगळ्यांच्या आशीर्वादानं, प्रेमानं रोज एखादा विषय मला सुचतो, टाकत राहतो. त्याच्यामुळे जास्त अडचण येत नाही. आणि आपल्या भारत देशाचं सध्या राजकीय वातावरण असं आहे की रोज एक नवीन विषय, रोज विषय. पाठीमागे ती एफस्टीन फाईल आली होती, तसेच आपल्या महाराष्ट्रात काही फाईल्स निघाल्या आणि बरेच लोक जाणून बुजून त्याच्यावर बोलत नाहीत. भरपूर मुलीने किंवा भरपूर असे लहान विद्यार्थी आहेत, भरपूर ठिकाणी अपहरणाचे प्रमाण घडतात, तरी पण अशा गोष्टीवर कोणी लक्ष देत नाही. तर जे आता पुढचा प्रवास आहे आपला, तर अशाच पद्धतीनं आपल्याला सामाजिक आणि ह्याच्यावर रील बनवायचे आहेत का दुसरं काही प्लॅनिंग आहे आणखी? नाही, आता सध्या तर ह्याच्यावरच चालू आहे, ह्याच्यावरच बनवत राहू इथून पुढे. बर. आणि जर एखाद्या ठिकाणी आपण विजिटला गेला किंवा रस्त्यानं जे लोक आपल्याला युट्यूबवर पाहतात, जेव्हा प्रत्यक्ष भेटतात तेव्हा कसा वाटतं अनुभव? आता दुसरे मोठे मोठे क्रिएटर बी भेटले मला, कारण भरपूर जणांनी मला फॉलो पण केलंय. आता म्हणजे मलाच म्हणजे मी जेव्हा त्यांचे व्हिडिओ बघत होतो तेव्हा म्हणजे आम्ही आधीच त्यांना फॉलो केलेलं, पण त्यांनी जेव्हा आपल्याला फॉलो बॅक दिला तेव्हा कळालं आता थोडं जरा व्यवस्थित फायलंय, चांगलं रीच पोहोचले आणि चांगले लोक फॉलो करायला, म्हणजे कंटेंट आवडायला लागले आपले. बरेच लोक आपल्याला भेटत असतात, त्यावेळेस काय प्रतिक्रिया असते की आम्ही तुमचे रोज व्हिडिओ बघतो किंवा? नाही, भारी वाटतंय. शेवटी म्हणजे ज्याच्यासाठी आपण करत होतो, आता भरपूर रील स्टार म्हणत नाहीत की बाबा आपल्याला पैसा नाही कमवायचा, रिस्पेक्ट, मान सन्मान. आला होता बऱ्याच वेळ बोलणं झालं. हो. काय म्हणले होते भैया? नाही, छान तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवता, म्हणजे कंटेंट तुमचा चांगला असतो, क्वालिटिकली करेक्ट असतं. फक्त भैयानीच नाही तर पुन्हा नंतर मला वाटतं आम्ही ज्यांच्यावर व्हिडिओ बनवत आहोत त्यांच्यातले बी काही कार्यकर्त्यांनी मला फोन केले, काय म्हणले, राजभाऊ तुमचा म्हणजे व्हिडिओ असते म्हणले, खरं असते, विषयाला धरूनच राहतो. म्हणजे जास्त आपण काही अग्रेसिव्हली म्हणजे डायरेक्ट त्यांना शिव्या देणं, बरोबर, सौम्य भाषेमध्ये व्यंगातून आपल्याला ते पटणार नाही. अधिकार दिलाय म्हणून किती शिव्या द्यायच्या, बरोबर आहे. ते कसं आहे, पद 5 वर्षासाठी, बरोबर आहे. आज आपण त्यांना बोलता करता, पण आपली भाषेची मर्यादा आपण मर्यादा ठेवणं आवश्यक आहे, आणि बाकीच्या सोशल मीडियावर ह्या गोष्टीची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. तर सर, आणखीन जर आपलं रीलचा आपण विषय काढलेला आहे, रीच पोहोचण्यासाठी किंवा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी सुरुवातीला कसं झालं? व्हिडिओ टाकल्या जास्त व्ह्यूज येलेत का नाही बघायला बसणार किंवा दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये बघ? नाही, तसंच व्हायचं. आम्ही काय करायचं, आम्ही दोघांनी व्हिडिओ सोडला की बघत बसायचं, किती लाईक आल्या, किती व्ह्यूज आले, मग दुसऱ्याचे मोबाईल घ्यायचा, त्याचे लाईक करायचे, त्याला कमेंट करायला लावायचे. आपल्या चॅनलची सुद्धा सुरुवात अशीच झालेली आहे. आपण पहिले 1000 सबस्क्रायबर असेच केलेले आहेत आणि लाईक आणि कमेंट पण असंच केलेले आहेत. मेन आपलं माध्यम सध्या फेसबुकच आहे. फेसबुक आणि आता इंस्टाग्राम वर. तर आपल्या प्रेक्षकांना आपली इंस्टाग्रामची आयडी वगैरे सांगा, जेणेकरून ते फॉलो करतील नक्कीच.
इंस्टाग्रामची माझी राजा बैरागी 1991 ही ID आहे. 1991 हा, ही आयडी आहे. 1991. हा. आणि फेसबुकला तर काय सगळ्यांना माहिती आहे, पंकज कांताराव बैरागी पूर्ण नाव आहे. बरोबर आहे. आणि आता किती आहेत आपले इंस्टाग्रामला फॉलोअर सध्या? आता सध्या 1,17,000 लोकांचं प्रेम आपल्याला, आशीर्वाद आपल्याला वा, भेटत वा, आहे सध्या. अभिनंदन. चालू आहे. तुमचे पाठीमागे 100K झाले त्याच्याबद्दल धन्यवाद. मनापासून अभिनंदन. आणि तुम्ही असेच देशासाठी महाराष्ट्रासाठी सामाजिक विषय मांडत राहा, ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर तुमचं आता काय मत येईल आपल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबद्दल म्हणा, किंवा जास्त रील बघण्यामध्ये म्हणा, किंवा आपल्या समाजात देशामध्ये विद्यार्थ्यांचं काय महत्व आहे, किंवा विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे? नाही, रील वगैरे हा वेगळा भाग आहे, पण अभ्यास सगळ्यात महत्वाचा आहे. महत्वाचं, बरोबर आहे. म्हणजे आज आता आम्ही हे करतो, आता हे होती आवड पण त्याच्यामुळे करतो, पण सध्या तरी शिक्षण खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. त्याच्यामुळं नाही बनवा, तुमचा छंद तुम्ही जोपासावा, परंतु शिक्षणही तेवढंच महत्वाचं. बरोबर. तर सर्वात महत्वाचं आहे की आपल्या भाषेतून कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. आपण व्यंगात्मक बोलायचं, देशावर बी बोलायचं, समाजावर, पण कुणालाही वाईट शब्दात आपण बोलायचं नाही. हे एक सत्य म्हणा किंवा एक तत्वानं चालणारे काही मोजकेच रील स्टार आपल्या सोबत येतं. तर इतर रील स्टार ज्यावेळेस आपल्याला फोन वगैरे काही येतात का रील व्हायरल गेल्यानंतर, किंवा भेटायला येतात का, आम्हाला भेटायचे तुम्हाला, हो, मेसेज वगैरे करतात. मुलाखतीसाठी म्हणा? खूप छान कंटेंट असतात तुमचे, भरपूर. काही राजकीय लोक ते बी फोन करतात. नाही, दोन्हीकडून आपल्याला काही अडचण नाही. आपला मेन उद्देश आहे की समाजासाठी आणि लोकांसाठी बोलत राहणं. हा, त्यांचे प्रश्न आपण थोडं विरोध विरोध म्हणजे कसं, विरोधाची भूमिका नाही, फक्त प्रश्न मांडायचा आपल्याला. हा, बरोबर. विरोधातून विनोदाकडे नेलंय, दुसरं काही नाही. विरोधाकडून विनोदाकडे. जास्त म्हणजे गावामध्ये काय प्रतिक्रिया आता, एवढा रीच वाढलाय, मग काय म्हणतात गावातील लोक, मित्र, गावातील नाही, गावातील लोक खूप सपोर्टिव्ह होते, चांगलं सपोर्ट करतात आपल्याला. तर सर, आपण वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच आपल्याला महाराष्ट्रातील प्रेक्षक आणखीन जास्त फॉलो करतील. धन्यवाद. जय हिंद.